रव्याचे लाडू आवडतात. अगदी छान, साधे, सोपे, बनवायलासुद्धा खूप सोपे आणि खायलासुद्धाही खूप सोपे. पण प्रत्येकाला आवडतात. पण चाचणी म्हटलं की करायचा कंटाळा आणि ते नकोसे वाटतात. कारण ते तुटतात, एकतर कडक होतात, नाहीतर मग बसतच नाही. त्यामुळे अशीच जर एक ट्रिक वापरली किंवा ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर नक्की लाडू जमतीलसुद्धा आणि तुम्ही प्रत्येक वेळी बनवायला उत्सुक असाल अशी रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी रवा घेतलेला आहे. रवा 2 वाट्या घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. जे तुम्ही वापरलं तर लाडू चुकणारसुद्धा नाहीत आणि बनवायलासुद्धा सोपे असतील. तर इथे ना मी रवा घेतला. जो रवा तुम्ही बारीकसुद्धा वापरू शकता किंवा जो तुमच्याकडे घरी उपलब्ध आहे तो तुम्ही वापरू शकता. तर इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. जो काही आपण रवा घेतला होता, बारीक जाड कोणताही असू दे, तो रवा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, जेणेकरून तो करपणार नाही आणि भाजलासुद्धा जाणार नाही. त्यामुळे लो ठेवली की तो भाजला जातो व्यवस्थित आणि तो करपतसुद्धा नाही. आणि जेव्हा आपण रव्याचा पदार्थ करतो तो व्यवस्थित भाजलेला असतो, त्याची चवसुद्धा अजून वाढते. त्यामुळे आता हे मस्तपैकी भाजून घेऊया. आता इथे मी 5 ते 6 मिनटं हा रवा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी तूप आहे, पण जर त्याला गरम केलं तर बऱ्यापैकी अर्धी वाटीच्या थोडं जास्त भरेल असं इतके तूप आहे 2 वाट्यांसाठी. आता हे तूप आहे जे आपण ह्याच्यामध्ये टाकलं. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि अजून तो एक 5 ते 6 मिनटं मस्त असं भाजून घ्यायचं. आता जोपर्यंत आपल्या रव्याचा छान असं खूप छान सुगंध येतो तिथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. एकदा का रव्याचा मस्त असा सुवास आला की आपल्याला समजतं की आपला रवा हा व्यवस्थित भाजलेला आहे. तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची पूर्ण रेसिपीमध्ये. तर आता हे बघा मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि मस्त रवासुद्धा भाजलेला आहे. तर इथे बघा रवा असं छान आपला भाजून झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला नाही, कारण लो गॅसवरती आपण तो भाजला. आणि इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. असं काही नाही की एकच वाटी वापरायची, तुम्ही कमीसुद्धा करू शकता. ती मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून आपल्याला इथे वापरायची आहे. छान असं आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या पद्धतीने करतो, ही जी पद्धत की सगळ्यात सोपी आहे जर रव्याचे लाडू करताय. कारण पाक करायचा म्हटलं की प्रत्येकाला पाक हा नेमका कसा करायचा, कितपर्यंत करायचा हे बऱ्याचदा सुचत नाही आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं की लाडू बिघडतात, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे एखाद्याचे कडक होतात, एखाद्याचे बसतच नाही किंवा एखाद्याचं खूप ड्राय जे मिश्रण आहे ते होतं, त्यामुळे ते बसत नाही. आपण दूध टाका नाही तर तूप टाका, नंतर ते बसतच नाही. त्यामुळे अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही झटपट बनवू शकता आणि डोक्यात आणलं की रेसिपी बनवून होते, परंतु ती साधी सोपी आहे. तर बघा हे मिश्रण ना व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता एक छान असं आपण हे एकजीव झाली आपली साखर, तूप आणि रवा. तर हे एक 5 ते 10 मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं. गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं, जेणेकरून आपल्या साखरेचं जे थोडंसं मॉइश्चर होतं आणि रवासुद्धा फुगण्यासाठी मदत होते. त्यामुळे आता हे आपण झाकून ठेवूया. आता इथे एक 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं. तर इथे मी 5 ते 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. तर बघा छान असा रवा खूप असा नरम होतो आणि थोडंसं असं फुलतोसुद्धा, कारण साखरेमध्ये मॉइश्चर असतं. आता जी आपण साखर काढली होती ज्या भांड्यामध्ये, त्याच भांड्यामध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि मग थोडंसं पल्स मोडमध्ये, जोपर्यंत त्याचं तूप असं रिलीज होत नाही ना तोपर्यंत आपण हे फिरवून घ्यायचं. आता हे फिरवण्याचं कारण काय की लाडू आपले सहज बसतात किंवा आपल्याला काही टाकण्याचं वगैरे गरज नाही, जसं दूध वापरा किंवा पाणी वापरा किंवा असं. त्याच्यामुळे काय करायचं, एकसंधपणा ह्याला येतो. त्यामुळे मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, जेव्हा कोणतेही तुमच्याकडे जाड रवा असेल, तुमच्याकडे बारीक रवा असेल, तुम्ही कोणताही वापरला तरीसुद्धा चालतो, कारण आपल्याला मिक्सरला फिरवायचा आहे. त्यामुळे काय होतं की आपण परत मिक्सरला फिरवतो तेव्हा तो बारीकच होतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही अगदी साधी जसं तुमच्याकडे आहे, जे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बनवू शकतो. जर अशा रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर हे बघा मस्त असं छान मी मिश्रण बसत नव्हतं ताटामध्ये पूर्ण, म्हणून मी कढईत ओतून घेतलं. आणि हे बघा मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे तूप रिलीज झालं, त्याच्यामुळे आता लाडूसुद्धा व्यवस्थित पटकन बसतात. आणि खायला जर गेलं ना तुम्ही लाडू, अगदी मस्त आपण जसे पाकात करतो ना त्या प्रकारेच लागतात. बघा आता हातात मिश्रण घेऊन तुम्हाला हव्या त्या प्रकारे, खूप छोटा खूप मोठा, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हे वळून घेऊ शकता. हे बघा छान असे दाबून, खूप जास्त असं मेहनतीची गरज नाही की खूप अशा प्रेस करावं लागेल, हात दुखतील, अगदी सहज बसतात. हे बघा तयार झाला आपला लाडू. आणि अजून जर तुम्हाला असं वाटलं की खूप मेहनत केली पण बसलेच नाही आहेत, आपले बसतच नाही आहेत, जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तर तुम्ही सहज थोडंसं दूध टाकायचं आणि वळून घ्यायचे. त्यामुळे 100% हे लाडू चुकत नाहीत. हे बघा अजूनसुद्धा मी एक लाडू तयार केला, खूप मोठा होता म्हणून थोडंसं मिश्रण काढलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पटकन लाडू बसत आहेत ना. त्याला पाक वापरला आहे ना, खूप असे काही आपण झंझट केली आहे. बघा तयार झाला दुसरासुद्धा लाडू. तर तयार झाले अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आपण अगदी डोक्यात आणलं की लगेच रेसिपी तयार होते. इतके साधे सोपे हे लाडू आहेत, बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही सहज बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आपल्या रेसिपीज म्हणजे जे घरात साहित्य आहे त्यापासून झटपट रेसिपी तयार होते. खूप जास्त साहित्य मेहनतीची गरज लागत नाही. त्यामुळे हे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही बघा किती मस्त असा, आणि त्याचं जे टेक्स्चर आहे अगदी जसं तुम्ही पाकात लाडू करताना तसंच आहे, आणि खायलासुद्धा तसेच लागतात. तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.